पंडित मल्लिकार्जुन मनसूर, जन्म 31 डिसेंबर 1910. जन्म कुठल्या वेळेला व्हावा हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही. पण बुवांचा जन्म फार महत्वाच्या साली झाला असं म्हणायला पाहिजे. कारण याच वेळेला पंडित भातखंड यांनी संगीताला वाहून घ्यायची प्रतिज्ञा केली, वकिली सोडली आणि त्यांनी संगीत संशोधन करायला सुरुवात केली. याच वेळेला इतिहासाचार्य राजवाडे
यांनी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापलं आणि इतिहासाच्या संशोधनाला वाहून घ्यायला सुरुवात केली. यासारख्या घटना जेव्हा घडतात त्या ते एकट्या दुकट्या घडत नाही. आणि तसं तुमच्या बाबतीत झालं असं वाटतं की तुम्ही कर्नाटकाच्या एका विशिष्ट भागातून की जिथे अनेक गवई निर्माण झाले, म्हणजे काही वेळ मला असं वाटतं की फ्रान्समध्ये म्हणे एका टेकडीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जी द्राक्ष असतात त्यातूनच फार चांगली मदिरा तयार होते आणि म्हणून मग त्याचं संशोधन लोक करतात. तसं या कर्नाटकाच्या भागाचं संशोधन केलं पाहिजे की एवढे गवई तिकडूनच का यावेत. अर्थात ते शिकण्यासाठी बाहेर आले असंही दिसतं. तेव्हा पंडित बुवांचं पहिलं शिक्षणाचं स्थान हे मिरज, आणि तिथे ग्वाल्हेर घराण्यातले 2 अतिशय मोठे गायक होते. एक पंडित निळकंठ बुवा आलूर मठ आणि चाफेकर बुवा, या दोघांच्याकडे 6 वर्ष बुवांचं शिक्षण झालं. त्याच्या आधी बुवांनी नेहमीचे व्यवसाय केले होते, म्हणजे त्यांनी नाटकात काम केलं होतं, घरून पळून जाण्याचा उद्योग केलेला होता. याशिवाय गायकाचा अभ्यास सुरू होत नाही महाराष्ट्रात असं दिसतंय. तर आता आपण इथूनच सुरुवात करू की पहिला भैरव बुवांनी मांडला. भैरव राग जुना, ज्याला 6 पितृराग म्हणतात, त्यातला हा राग. पुन्हा ग्वाल्हेर घराण्यामध्ये सुद्धा शिकवायला पहिल्याने सुरुवात करताना भैरव यमन ही मंडळीच नेहमी हजर असतात. आणि म्हणून बुवानी पहिल्याने भैरव गावा हे अतिशय उचित झालं. बुवा निळकंठ बुवा आणखीन चाफेकर बुवा ह्यांच्या शिक्षणाचा तुमच्यावर नक्की काय परिणाम झाला? तुम्हाला तिथून काय मिळालं? मला ते सुरुवातीला स्वराध्याय, तालाध्याय हे दोन्ही शिकवत होते. बर. सुरुवातीला सरिगम आकार, स्वराच्या शुद्धी हे शिकवत होते. आणि ताल, हातात ताल पकडायला आला पाहिजे, म्हणजे सगळ्या ताल, त्याची मात्रे आणि हे. आणि सकाळी 4 वाजता मला उठवत होते आणि रियाज म्हणजे सरिगम आकार, अलंकार. बर. आणि नंतर 10च्या सुमारला एक असं छोटेसे चीज स्वतः डगा घ्यायचे, ते शिकवायचे. आणि 1 वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर मोठे मोठे ख्याल सुरुवात केले आणि शिकवत होते. संध्याकाळी सकाळी वेळ मिळेल तेव्हा शिकवत होते. आणि मुलासारखं मला प्रेम केले त्यांनी, अगदी मुलासारखं. आणि चाफेकर बुवा सुद्धा त्यावेळेला येऊन बसत होते. त्यांची फार दोस्ती होती, म्हणजे गुरुबंधूच ते. आणि असं माझं शिक्षण त्यांच्या घरी राहून, सेवा करून, मुलासारखं राहून, काही त्यांची कृपा, शिक्षण संगीत शिकविले. मग त्यांचीच कृपा म्हणायची, त्यांची मेहरबानी म्हणायची. मेहरबानी सगळ्यांच्यावर होत नाही, तेव्हा तुमच्यावर मेहरबानी झाली म्हणजे तुमच्यावर आणि सुद्धा कुठाची तरी मेहरबानी असली पाहिजे. होय. मला आणि म्हणजे माझ्या वडिलांनी नाटक कंपनीत पळून गेल्यानंतर परत आणले घरी, मारून मसून, म्हणजे शाळा शिक म्हणून. 1-3-4 महिन्याची नंतर परत मी पळून गेलो. मग ते आमचे वडील म्हणजे अशा सोडला, हा येतच नाही आता, हे शिकवत नाही म्हणून. नंतर ते काय करावं त्यांना प्रश्न पडला आमच्या वडिलांना. मग आमचे भाऊ होते बसवराज, ते नाटकाचं हिरो होते, त्यांच्याकडे मी पळून जात होतो. आणि शेवटी एक अथणी म्हणून एक गाव आहे मिरजच्या जवळ, तिथे ते नाटक कंपनीत मी पार्ट करत होतो, लहानसांचे पार्ट. तिथे एक महापुरुष शिवयोगी म्हणून होते अथणीला. हे नाटक कंपनीची लोकांना प्रसादला बोलवलं, म्हणजे जेवायला. तेव्हा मी आपलं एक चड्डी घालून, एक शर्ट घालून, आपलं 10 वर्षाचं काहीतरी असेल, 10-11 वर्षात, तेव्हा जाऊन बसलो. तर कोणी म्हणाले हा पोरगा चांगला काम करतो. तर ते शिवयोगी म्हणाले हा लहान पोरगा इतकं लहान असताना त्यांचे वडील कसे ह्यांना नाटक कंपनीत पाठवले. मला परत आशीर्वाद दिले. आणि कंपनीची कॅम्प बागलकोटला आली. परत बागलकोटला आल्यानंतर निळकंठ बुवा बागलकोटला आले होते. ते नाटकात माझं पद म्हणजे ऐकले. ते पांडुबा मास्तर म्हणून मिरजचे एक त्यांची शिष्य होते हार्मोनियम वाला. त्यांना म्हणाले ह्या पोराला माझ्याकडे पाठवून दे, मी घेऊन जातो. म्हणजे गुरुनी शिष्याला बोलवून न्यावं
हा तुमच्या बाबतीत मोठा योग आला. योग आहे, आणि हा फारच महत्वाचा योग. म्हणजे लोकांना गुरु शोधावा लागतो. इथं गुरुनी शिष्याचा शोध घेतला आणि त्यानं सांगितलं या म्हणून. असाच योग तुमच्या बाबतीत पुन्हा झाला. आणि जाताना हुबळीला आमचे वडील काय केले, सिद्धारूढ स्वामी म्हणून होते, त्यांच्याकडे घेऊन गेले. त्याला संगीत शिक्षक म्हणजे शिकवायला मिरजला पाठवून देतो म्हणून म्हणाले. मी काहीतरी तिथे त्यांच्या समोर गायलो. पाठवा चांगलं होतं. अच्छा. मराठी वाचकांना रसिकांना माहिती असेल की ह्या सिद्धारूढ स्वामींचा आशीर्वाद हा नाट्य आणि संगीत या दोन्ही कलांच्यावर भरपूर होता. केशवराव भोसल्यांची स्फूर्ती ही तिथून होती. त्याच्या आधीचा हल्याळकरांचं सुद्धा स्फूर्तीस्थान तेच होतं. त्यामुळं अशा एका सिद्ध पुरुषाचा आशीर्वाद बुवांना मिळाला. त्यानंतर बुवांनी सांगितलेल्या गोष्टी फार मजेशीर आहेत. तेव्हा HNV कंपनी ही कलाकारांच्या शोधात बाहेर पडत होती. म्हणजे आपण म्हणतो ना एज्युकेशन टू द पीपल वगैरे, तसं काहीतरी तेव्हा चालू होतं. तेव्हा बाहेर पडून त्यांनी बुवांचा आवाज ऐकून बुवांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. त्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांना दुसऱ्या गुरुचा लाभ झाला. कारण अतिशय चांगल्या गवयाप्रमाणे किंवा दत्ताप्रमाणे जसं अनेक गुरु शोधावेत तसे बुवांनी गुरूंचा शोध घेत चालूच ठेवला होता असं दिसतं. बुवा मंजी खां साहेबांची जी तुमची गाठ पडली, ग्वाल्हेर घराण्याची शिक्षणाचा अध्याय संपवून तुमचा जो दुसरा अध्याय सुरू झाला त्याविषयीचं थोडं आपण आता बोलूया. मंजी खां साहेब मुंबईला राहत होते आणि मी मुंबईला राहत होतो. बरं. तेव्हा प्रोग्राम गिरम होत होते गणपतीत, गणेश चौथीत. आणि विष्णुपंत पागनीस आणि पेटकर ह्या दोघांचं एक सराफी दुकान होता. तिथे मी बसलो होतो आणि विष्णुपंत पागनीसला मी सांगत होतो की पुढे शिकावं, माझं असं इच्छा आहे, कोणाच चढ शिकावं असं विचार करत होतो. संध्याकाळी एक दिवशी म्हणजे का सर त्यांच्या दुकानात आले. त्यांची ओळख होतं. तर ते विष्णुपंत पागनीस काय म्हणाले, खासाब हा पोरगा चांगला गातो, नाव घेऊ झालेलं आहे आणि ह्यांचं इच्छा आहे की शिकावं, कोणाच जाऊ शिकावं हे प्रश्न आहे आम्हाला. तर आणखीन काय केले, ते पाहिजे तर तुम्हाला त्यांची रेकॉर्ड निघाले, रेकॉर्ड तुम्हाला ऐकवतो, ग्रामोफोन रेकॉर्ड. आणि बाजूला एक एजंटची एक दुकान होती, तिथे जाऊन एक गौड मल्हारची आणि अढाणीची एक रेकॉर्ड निघालं, ते ऐकवले त्यांना. ते लगेच म्हणजे कसं आमचं गाणं हा नाही येईल, मी शिकतेच म्हणाले. योगा योगा बरं आहे म्हणून दुसऱ्या महिन्यालाच आमची गंडाबंधन सुरू झालं आणि शिक्षण सुरू. मंजी खांच्या गायकीविषयी पुष्कळ लोकांनी सांगितलंय आणि एक गोष्ट सांगितली जी तुमच्या गायकीतून आम्हाला जाणवते, ती अशी की सबंध गाण्यावर स्वराचं लिंपन झालेलं असावं अशी एक रेषा तुमच्या गायकीमध्ये दिसते. आणि मंजी खांचा हाच विशेष सांगितला जात होता. केशवराव भोळे त्यांच्याविषयी म्हणतात की ह्यांच्यासारखा भावपूर्ण गाणारा गायक भेटला नाही. मंजी खां साहेबांच्याकडून आपण नक्की काय काय घेतलं? मंजी खां साहेबांची तालीम सुरू झाल्यानंतर सकाळी मी 8 वाजता जात होतो. 12 वाजेपर्यंत मला हस्तयंत्र बंदिश करून देत होते. माझ्याबरोबर गा म्हणत होते. ते स्वतः डगा घेऊन गात होते, त्यांच्याबरोबर मी गायचं. हे असं तालीम आमचं. कारण तुम्ही आधी गायक होतात, गायकाला जेव्हा तालीम द्यायची तेव्हा आणि नवशिक्या माणसाला तालीम द्यायची तेव्हा हा फरक राहणार आणि हा फरक तुमच्या बाबतीत होत होता. मंजी खां साहेब मराठी पदही गात असत आणि आपण आता त्या प्रकारांच्याकडे येणारच आहोत की ग्वाल्हेर घराण्यामध्ये तराने पण होते. भुर्जी खां साहेब किंवा मंजी खां साहेब यांना ध्रुपदाची तालीम होती. तरी आपल्या गाण्यामध्ये मात्र ख्यालाची भक्ती जास्त दिसते. जरी तुम्ही नाट्यपदही गात होता तरी आपण तिकडेही बोलताना मला काल असं वाटलं की नाटकांच्या पदांच्याकडे तुम्ही थोडासा कानाडोळा करायला मनापासून तयार आहात असं वाटलं. तर म्हणून आपण त्याच्याविषयी बोलणारच आहोत. पण मंजी खां साहेबांचा एक जो विशेष आहे की मराठी पद सुद्धा ते अतिशय मनपूर्वक गायचे. तर ही काय आमच्या ऐकिवात आलेली गोष्ट नाही, ही कुठल्या तऱ्हेची पदं असत, काय विशेष त्याचा होता? आता ऐकवत बोल थोडं मी म्हणून दाखवतो. बर.
विविध स्वरासे विविध कोकिले विविध स्वरासे विविध स्वरासे विविध स्वरासे विविध स्वरासे कृत्रिमते हिंदोल ऐकव प्रभु मधुबो आठवण आहे तेवढं. खासाहेबांच्याकडून तालीम तुम्हाला 1 वर्ष मिळाली आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला स्थलांतर करायला लागलं, कारण म्हणजे खासाहेबच गेले, लवकर गेले, दुर्दैवाने ते लवकर गेले. आणि पुढचं तुमचं शिक्षण पुन्हा एकदा भुर्जी खासाहेबांच्याकडे सुरू झालं. तर ह्या शिक्षणामध्ये पुन्हा ध्रुपदाचा कुठे संबंध आला का? ध्रुपद मी काय त्यांना विचारलं नाही आणि शिकलोय. बर, शिकला नाहीत, पण ध्रुपद गायकीविषयी तुमचं काय मत आहे? कारण एक मनात असा प्रश्न येतो की तुम्ही ख्याल गात होता हे ठीक आहे, जुन्या गवयांना अनेक प्रकार येत असत, तुम्हालाही त्यांनी शिकवलेले आहेत काही काही, पण सगळे तुम्ही गात नाही. त्यामुळे असं वाटतं की ध्रुपदाचे जे तुम्ही संस्कार घेतलेत त्याचा तुम्ही लावलेला अर्थ काय तो आम्हाला कळावा. म्हणजे एक दिवशी ते मुर्जिकाचं म्हणून बसलेले होते, तेवढंच मी आपल्याला सुरनिघा सुग सरा याचा विशेष काय वाटतो? म्हणजे विशेष म्हणजे ध्रुपद मध्ये रागाचं संपूर्ण स्वरूप आणि न तुटता मेन हिंदुस्थानी गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मेंढ माझ्या दृष्टीने. आता कर्नाटिक गाण्यात मेंढ नाही, इथं हिंदुस्थानी वैशिष्ट्य म्हणजे मेंढ आणि सूक्ष्म श्रुती, तर कोमल तर तीव्र आपण म्हणतो ना हे. आणि ध्रुपद हे पूर्वीच्या लोकांचं आलंच पाहिजे असं कंडिशनच होतं. ध्रुपद आल्याशिवाय पुढे ख्याल शिकवत नव्हते. आम्हाला काय ते शिकलं नाही, सहज सांगतो म्हणजे सांगत होते. ध्रुपद म्हणजे ध्रुपदानं काय होतं, रागाचे संपूर्ण स्वरूप त्यांना अवगत होतं असं त्यांची म्हणणं होतं. पण आमची खासाब ध्रुपदच ख्याल म्हणून गात होते. ख्याल गायकी त्यांची ध्रुपदचीच ख्याल करून गात होती. म्हणून ती सगळी अंग ध्रुपदाची जी ध्रुपदाची अंगाने आणलेली होती त्यांनी. इथे आपण थोडासा पुन्हा तुमच्याकडून हा विचार ऐकूया की ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीच्या स्वरूपात आणि जयपूर घराण्याच्या गायकीच्या स्वरूपात तुम्हाला काय फरक वाटले? आता जयपूर घराण्याच्या गायकीमध्ये प्रत्येक तालाची मात्रा आणि त्याची रेंज प्रत्येक ठिकाणी त्या लयची अंगानं बढत विस्तार विदार जे काय होतं ते लयच्या अनुरोधानं ते विस्तार करतात.
आणि ग्वाल्हेरची घराण्यात असं नाही, तुम्हाला कुठून उठतात ते समजत नाही, पण समेला बरोबर येतात. म्हणजे लक्षात त्यांची लयची कल्पना असते. आणि ग्वाल्हेर घराण्याची वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात टप्प्याची अंग जास्ती असते. टप्पा हो. आणि इकडे जयपूर घराण्यामध्ये ध्रुपदाचा अंग जास्त. म्हणजे स्वराची मेन आणि एक स्वरापासून दुसऱ्या स्वराची लिंक असं हे जास्ती. इथे मला काल एक बुवानी गोष्ट सांगितली होती, त्याची आठवण झाली. त्यांना आठवण करून देतो. त्यांच्याकडे जास्त होता, समजून घ्यायलाच आधी विषय समजायलाच वेळ लागतो, मग गळ्यामध्ये येणं तर आणखीन पुढे आहे. तर आता ग्वाल्हेर करून तुम्ही इकडे गेलात, भुर्जी खासाव्यांच्याकडे शिकायला लागला, तर तुम्हाला अशी वेळ आली की नाही की जेव्हा असं वाटलं की वाट बंद झाली, काही सुचत नाही, असं काही झालं का कधी? म्हणजे भुर्जी खासांच्याकडे मी गेल्यानंतर मला एक मोठा प्रश्न पडला की एक तालात एक बंदिश ते गात असताना त्या बंदिश मध्ये उपज करून समेला ते येत होते, विविध आलाप्याने उपज करून. तर मला काय ते जमेना. का जमेना म्हणजे 4 मात्रेहून उठा असं काय आम्हाला शिकविले नाहीत, 2 मात्रेहून उठा म्हणजे बसविले नाहीत. त्यांच्याबरोबर गात होतो मी, पण समजत नव्हतं की कुठून उठतात आणि फिनिशिंग कसं करतात. उपज आणि फिनिशिंग कसं काय हे समेल कसं काय येतात, मला खोडच पडला होता रांडे साहेब. म्हणजे मला हे काय हे समजत नाही. मग त्या चिंतनामध्येच मी फिरत असताना रस्त्यात कुठेही जावं ते सुरू होत, ताल आणि चीज आणि त्याची उपज. एक दिवशी धारवाडला एक तलावामध्ये मी बसलो होतो, तेव्हा एकदा ते आला, उपज आली. आल्यावर हाय वाटलं, अरे बापरे, समाधान वाटलं की आला. दुसऱ्यांदा चुकलं, तिसऱ्यांदा आला, म्हणजे आला चुकलं हे असं करत करत मला एक आवर्तनात कुठून उठला तरी सुद्धा समेला आम्ही न चुकता, राग न चुकता, उपज नवीन करून आम्ही समेला बरोबर येऊ असे आत्मविश्वास आहे. वा 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 वा. गाण्यामधले निर्मितीचे क्षण कधी असे टिपता येत नाही, पण हे जे बुवा सांगतायत इतक्या साध्या भाषेमध्ये उपज वगैरे या संज्ञाच किती सुंदर आहेत, यामध्ये तेच दिसतंय. काल एक बुवानी फार छान शब्द वापरला होता, ते म्हणाले की शिष्याला गाणं शिकवायचं असतं ते बसवून घ्यायचं गाणं झालं. मुलाला जे गाणं शिकवायचं असतं ते आपल्या बरोबरच गातो, म्हणून तो गातो, म्हणून त्याला वेळ जास्त लागला तरी ते गाणं जास्त नैसर्गिक असतं. आणि हे नैसर्गिक गाण्याची प्रक्रिया तुमच्यामध्ये इतक्या सहजपणे आलेली आहे. तर आता पुन्हा एकदा थोडं मागे जाऊया की तुम्ही आता ध्रुपद का गात नाही, कारण ख्यालामध्येच तुमच्या ध्रुपदाची अंग आली हे कळलं. आता आपण तान किंवा इतर द्रुत गती गाणे ह्याच्याकडे जाऊया की तराने. उदाहरणार्थ आपण तराने फार चांगले गाता पण बाहेर गात नाही, तर आता 1-2 तराने आधी ऐकूया आणि मग त्याच्याविषयी प्रश्न विचारू. तननदर दरे दरे तदानी, तननदर दरे दरे तदानी, तददानी धीमुददन तदानी, तददानी धीम तदानी, तननदर दरे दरे तदानी, तननदर दरे दरे तदानी, तददानी धीमुददन तदानी, तददानी धीम तदानी, तननदर दरे दरे तदानी, दरे दरे उदतनदरे धीम तनदरे उदतनदरे धीम तनदरे तददानी तददानी तदानी, तननदर दरे दरे तदानी, तननदर दरे दरे तदानी. दुसरा आहे अजून एक, तोही म्हणायचा आहे. आवाज बसले, उत्तम आहे आवाज. तोम तनन नेत्र, तोम तनन नेत्र, तदा रे दानी यलाली यलियाला यलाले
धोम धनन निद्रोम धोम धनन निद्रोम तदा रे धानी यलानी यलियाना यलाना धोम धनन निद्रोम. तराने आपण गात नाही आणि ध्रुपदही आपण गात नाही हे काय बरं करत नाही असं वाटायला लागलं. कारण द्रुत लयीमध्ये सुद्धा कुठलीही धडपड न करता तो तराना पेश करणं ह्या जी गोष्ट आहे हे आपण अति सहजपणे करता आहात. दुसरी एक आठवण झाली की असे अनेक जे दुसरे प्रकार आहेत की उदाहरणार्थ त्या काळामध्ये लोकप्रिय असणारं आपण खूप ऐकलेलं ते म्हणजे नाट्यपद किंवा ठुमरी सुद्धा. हे प्रकार आपण का गात नाही? कारण आपल्या आवाजामध्ये सर्व हे गुणधर्म आहेत. भावपूर्णता आहे, आवाज अतिशय गोड आहे, स्वराला इतका सहजपणे चिकटतो आणि एकदा चिकटला की जात नाही. म्हणजे अधूनमधून स्वराच्या आसपास आहे असं नाही तर तुम्ही स्वरातच असता. हे सगळं असूनही आपण नाट्यसंगीत कसं गात नाही? महाराष्ट्रात तर एवढं लोकप्रिय आपण गाता हे मला माहिती आहे, परंतु आपली आवड निवड जर पाहिली तर नाट्यसंगीताकडे थोडंसं आपण डाव्या बाजूनी बघता असं वाटतं. काय आपलं काय म्हणणं काय आहे नाट्यसंगीताविषयी? आणि नाट्यसंगीत म्हणजे मला स्वतःला क्लासिकल आवडतं. का बरं? काय की सांगता येत नाही. बर, पण नाट्यसंगीतामध्ये आता उदाहरणार्थ लोकांना भाषा समजते किंवा त्याची लय असते त्यामुळे राग समजतो किंवा चढ्या पट्टीमध्ये गायलं जात असतं उठावदारपणे समोर येतं. इतके सगळे गुण आहेत पण तरी आपल्याला त्याचा मोह पडला नाही असं म्हणू का? काय हरकत नाही. मला गायके वेळेला असा प्रश्न पडतो की गवयाने नक्की कुठल्या प्रकारावर प्रेम करावं ह्याचं सुद्धा काही लॉजिक असलं पाहिजे. आणि ते बुवांच्या गायकीमध्ये मला लॉजिक वेगळं मिळतं. ते असं मिळतं की जर त्यांना सगळ्या गोष्टी ख्यालात दिसत असल्या तर त्यांनी इतरत्र पाहावं कशाला, असा हा खरा प्रश्न झाला. की माणूस एखाद्या व्यक्तीशी, कल्पनेशी, गायन प्रकाराशी, घराण्याशी इमान राखतो कारण त्याला तिथे मनाला समाधान मिळालेलं असतं म्हणून तो इमान राखतो. तेव्हा बुवांनी सर्व गोष्टी गाऊन पाहिल्या परंतु शेवटी ख्यालावर त्यांची भक्ती आहे. आणि ह्या ख्यालामध्ये त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते मंजिका, भुर्जी खासाहेब, त्यांनी ऐकलेली इतर गवई आणि त्यांचं स्वतःचं जे काही त्याच्यामध्ये भर आहे ते असं एक रसायन निर्माण झालंय. हे रसायन निर्माण झाल्यामुळे अप्रचलित म्हटलेले राग सुद्धा ऐकताना आपल्याला प्रचलित आहेत असं वाटत राहतं त्यांच्या गायकीतून. म्हणून आपण एक आता मी त्यांना अशी विनंती करणार आहे की त्यांनी अजून आपल्या सगळ्या चिजा लिहिलेल्या नाहीत, अजून सगळ्या ध्वनिमुद्रितही केलेल्या नाहीत. त्यामुळे मध्येच त्यांना स्वतःलाच कधीतरी साक्षात्कार होतो आणि एकदम एक जुनी आस्थाई वगैरे आठवते. असा नुकताच एक अपघात झाला होता आणि त्यामुळं त्यांना एक वेगळा राग आठवला. त्यांनी मला त्या दिवशी म्हणून दाखवला. तोच मी आता त्यांना विनंती करणार आहे की आपण गारा बागेश्री ऐकवावा. आणि ही तालीम कोणाची? गारा बागेश्रीची, भुर्जी खासाहेबांची. तर ते जरा आपण बघूया.
या कार्यक्रमामुळे बुवांना काही गोष्टी आवडत्या घ्यायला लागत आहेत, परंतु आपण थोडंसं त्यांना पुन्हा विनंती करू आणि थोडासा आणि एक भाग समजून घेऊ. जयपूर घराण्याच्या गायकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तानक्रिया. तर ह्या तानांचा आपण काही वेगळा अभ्यास केला का? नाही, तानाचा असं काय वेगळा अभ्यास केला नाही. घराण्याची आलाप जे होतं गाण्या रागात, आलापचीच तान होतं, त्याची काही मेहनत करावं लागत नाही. आणि म्हणजे खासदार सांगत होते आम्ही तानेच मेहनतच केली, पण तान असं निघत होतं काय त्याला काय जवाब नव्हता. आणि हिंदुस्थानात मी 2 माणसांना बघितलं तानेत रस अच्छा निर्माण करणारे. त्यावेळची मी ऐकलेले म्हणजे खासाब आणि छब्बू खा म्हणून तानरस खाची घराण्याचे होते हैदराबादचे. आणि आलाप इतकं अगदी मऊ, इतकं अगदी म्हणजे मुलाम आणि तितकंच तान. तान वेगळा आहे आलापच्या ऐवजी असं वाटतच नव्हतं. आणि म्हणजे कसा सुद्धा तानेत रस निघणं फार मुश्किल. तान काढायला अननॅचरल फोर्स द्यावंच लागते सगळ्यांना, पण तिथं काय अननॅचरलपणाच नव्हतं. येता जाता ते तान चालत होते. वा वा, श्वासोच्छ्वासात येता जाता असा तान चालत होते. तान आणि आला ह्याची काय फरकच नाही. अशी 2 माणसांना मी बघितली. ज्या छब्बूकांचं आपण आता नाव घेतलं आणि बुवाने एक फार चांगली व्युत्पत्ती सांगितली की तानरस खा घराणं म्हणजे तानेत ज्यांच्या रस आहे त्यांचं तानरस खा असं नाव होतं असं सांगितलं. त्यावेळेला संगीत सम्राट तानरस खा म्हणत होते त्यांना. आता एक बुवाने जाता जाता असं म्हटलं की तानेत सहजपणा आणि श्वासोश्वासाबरोबर तान येणं, इतक्या सहजपणे ती येणं, ही गोष्ट त्या दोघात होती. बुवांच्या गाण्यात आपल्याला दिसते ती, आणि तसं नारायणराव बालगंधर्वांच्या गाण्यात ते वाटत असे की सहजपणा. तर आपण बुवानं थोडं असं सांगणार आहोत की ही गुंतागुंतीच्या ताना ज्या तुमच्या आहेत त्याचा कुठेतरी सहजपणाचा जो स्पर्श आहे तो वेगळा काढून आपण बघायचा आहे आज. तुम्ही कुठलीही बंदी घ्या आणि त्याच्याबरोबर जरा तानक्रिया नुसती आपण लागोपाठ बघूया थोडा काय. त्याच्यापेक्षा त्यांची फार सुपेरियर होतं. मी नक्कल करून दाखवते एवढंच. वा वा वा. काही वेळेला नक्कल अशी होते की ती अस्सल अशी पैज घ्यायला लागते, तशी ही नक्कल झालेली आहे. एक आता आपण लक्षात आले असेल आपल्या गोष्ट की ह्याच्यामध्ये एक मुखबंदी तानेचा प्रकार बुवाने केला की तोंड बंद असताना तान येणं. ही तान येणं किती अवघड आहे हे गवयांना तर सांगायला नको, इतरांना सुद्धा ज्यांना कमी बोलायची सवय नसेल त्यांना असं करून बघावं की तोंड बंद करून बोलायचं असं म्हटलं तर काय होईल. तितकी ही अवघड अवस्था इथं आहे की तोंड बंद ठेवलाय आणि तरी सुद्धा सुराचे दर्जे दाखवले जात आहेत, त्याच्यामध्ये द्रुत गती ठेवलेली आहे, राग सांभाळलेला आहे आणि त्याच्यामध्ये तानेचा भाव म्हणून पुन्हा तो वेगळा दाखवलाय. ही सगळी क्रिया आपण समजता तशी ती अवघड तुम्हाला तरी गेली नसणार,
असं वाटतंय. म्हणून थोडंसं मेहनतीविषयी बोलूया की आपण मेहनत नक्की कुठल्या तऱ्हेनं केली. मेहनत मी रात्री 10 वाजता बसलो म्हणजे सकाळपर्यंत गातो. थकवा आला ऐकूनच मला. मुलं झोपायचे, हा, माझं गाणं सुरू. बर. पण ही मेहनत म्हणजे आकारामध्ये आलाप का अष्टयंत्रे रागच घोटायचे? गात. रागच गाय. आणि ह्यामध्ये सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात असं वाटतं का की गायकीमध्ये जे सगळं. बर बर. आणि एक बुवानी मला सांगितलं असं की तिथे आपण पुन्हा येणार आहोत की त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना 2 सिद्ध पुरुषांचा आशीर्वाद मिळाला. कारकिर्दीच्या मध्यापासून त्यांना आणखीन एका माणसाचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो म्हणजे मृत्युंजय स्वामी. तर मला पुष्कळ वेळेला असा प्रश्न पडलो की असं म्हणतात की नादब्रह्म आणि परब्रह्म फार जवळ मानतात आणि गवयांना नेहमी ओढ असते, संत साधू पुरुष त्यांचा सहवास ही ओढ असते. प्रश्न असा पडतो की ह्यांना नक्की त्यांच्याकडून काय मिळतं असा प्रश्न विचारावा. म्हणून आता मी बुवांना असा प्रश्न विचारणार की या संत पुरुषाकडून तुम्हाला नक्की काय मिळालं? तुमच्या गायकीत काही फरक झाला का? त्यामुळं तुम्हाला गायकीचं प्रयोजन काय, याविषयी काही वेगळं वाटलं का? काही वेगळं आपण गाणं बदलावं असं वाटलं का? काय नक्की वाटलं तू? त्यांच्या दर्शनाने असं झालं मला, हा, परत गात राहावं, गाणं सोडू नये. गाण्यातच देव आहे, गाणं गात असावं. आणि सुरुवातीला त्यांच्याकडे मी काय जास्ती स्वामीजी म्हणजे मानत नव्हतो. पूर्वी मी जवळच जात नव्हतो. पण 2दा गेल्यानंतर त्यांची दृष्टी माझ्यावरती पडल्यानंतर थोडं काहीतरी परिणाम व्हायला लागला. आणि काही दिवसानं ते जत्रेत त्यांच्या गुरुची जत्रा करतात तेव्हा गाण्याला बोलवत होते. येता येता त्यांना मी सरेंडर झालो, म्हणजे शरणागत झालो. इतकं महापुरुष होते ते आणि गाणं स्वतः गात होते. असं काल एक आपण असं म्हणालात की त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यात एक वेगळा अंक सुरू झाला. म्हणजे माणसांच्या ह्याच्यात घमेंड म्हणा, अरे रावीपणा म्हणा, असंच वागत होते मी ताट. पण ते वाकलो तिथे. यंग होतो तेव्हा अगदी असं कोणाच्या कोणी बोलायला मला भीत होतं माझ्याबरोबर, अशी परिस्थिती. म्हणजे वाघासारखं होतं, वाघ म्हणायची. पण तिथे गायी झालो आम्ही त्यांच्या समोर. म्हणजे इतके महापुरुषांचं न बोलता परिणाम होतं मोठ्या लोकांचा. मग ते बदललं की जीवनाचा संबंध, कार्यक्रम बदलला. वा वा. ही अनुभवाची गोष्ट आहे, सगळ्यांना येईलच असं नाही, त्याहीसाठी पुन्हा योग असणार. परंतु बुवा म्हणाले तसं, काल बुवा म्हणत होते की पहिल्याने म्हणाले आम्ही त्यांच्या अंडर गेलो बरं का, आणि नंतर म्हणाले सरेंडर झालो. बुवाना काही थोडे इंग्रजी शब्द येतात, पण त्याच्या आधारे ते एवढी काही सृष्टी निर्माण करतात की कमी इंग्रजी येणं हाच फायद्याचा भाग असावा असं वाटायला लागतं. तर बुवा, तुम्हाला मृत्युंजय स्वामींच्या आशीर्वादानं तुमची दृष्टिकोन बदलल्यानंतर तुम्ही वचनं गायला लागला. वचन गायला मनात उभ्या. ಕೊಲ್ಲಬೇಡ ಕಾಳಬೇಡ ಕೊಲ್ಲಬೇಡ ಕಾಳಬೇಡ ಕೊಲ್ಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅನ್ನರಿಗಸೆ ಪಡಬೇಡ
ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇದಿರು ಅಳಿಯಲು ಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇದಿರು ಅಳಿಯಲು ಬೇಡ ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವರ ಮನಿಸುವ ಪರಿ ಕಾಣಬೇಡ ಕೊಲ್ಲಬೇಡ. या वचनांची पूर्वीची जी परंपरा आहे त्यामध्ये काही गायनाचा कुठे भाग नव्हता ना? नव्हता, गात होते असं म्हणत होते, पण आम्हाला त्याची काही दृष्टांत. मग हे आपण वचन घेऊन त्याला आपणच चाली लावल्यात आणि गायला सुरुवात केलीत असं? वचन गीत म्हणून पूर्वी गात होते असं लिहिले आहे, पण ते ऐकलं नाही, ऐकलेलं नाही. हा, एक आता थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. आपल्याला द्यायचा असेल तितक्या प्रमाणात आणि तितकं खरं उत्तर द्या. म्हणजे जरा थोडासा जरा अडचणीचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे अडचण आम्हाला, तुम्हाला नाही. ती अशी की सर्वसाधारण ज्याला आपण शाळा कॉलेजचं शिक्षण म्हणतो, इतर विद्या म्हणतो, ती विद्या करणाऱ्यांनी गाणं करावं की नाही? करावं की, काय हरकत नाही, करावं. पण तिथे काही टाइमचं लिमिटेशन होतं ना, 40 मिनिट, 50 मिनिट, 30 मिनिट एवढे त्या पिरियडमध्ये सगळं त्यांना रागचं कल्पना म्हणा, हे म्हणा येत नाही. नाही म्हणजे जास्ती त्यांना संस्कार जास्ती मिळत नाही एक एक रागाचा. बर. पण प्रचाराच्या दृष्टीनं आणि लोकांना गाण्याचा समजूत आणि समजणं ह्या दृष्टीनं ठीक आहे, काही वाईट नाही, प्रचार होतं. पण गवई होणं मात्र कठीण आहे. मग पूर्वीचे लोक गेले, आता शिकवणारे गेले, आम्ही सुद्धा शिकत होतो, ते गुरु असले तर. आता गेले, आम्ही काय करायचं, असा परिस्थिती आहे. एक एक गवयांच्या, एक एक गुणी लोकांजवळ एक एक रागात 25-30 चिजा येतात. वा वा. आता 1.5 चीज सुद्धा येत नाही आम्हाला, अशी परिस्थिती आहे. तर अशी भरणारे लोक नाहीत, शिकवणारे नाहीत. तरी हे शाळेत म्हणा, युनिव्हर्सिटीत म्हणा सुरू केलं वाईट नाही. म्हणजे प्रचारच्या दृष्टीनं आमच्या भारतीय संगीत जाऊ नये ह्या दृष्टीने हे चांगलं आहे, वाईट नाही. बर. असं आपल्या लक्षात आलं असेल की बुवानी अतिशय चतुर उत्तर दिलेलं आहे. आणि पण आणखीन एक प्रश्न विचारतो की आता आपला पुत्र राजशेखर हा इंग्रजी विद्या भरपूर घेतलेला माणूस आहे आणि आता त्याला आपण गाण्याची तालीम देताच आहात. तर आपल्याला असं वाटतं का की राजशेखरनी जर हे शिक्षण घेतलं नसतं तर तो लवकर गवई झाला असता, असं वाटतं का? हे संस्कार त्याला लहानपणापासून आहेत, घरी ऐकलेलं आहे, लहानपणापासून थोडं थोडं त्याला शिकवता आलंय, म्हणून त्याला संस्कार आहे. नुसतं इंग्रजी शिकलास तरी येत नव्हतं त्याला, म्हणजे वेळ गेलं होतं. बर. आपण बुवांना बरेच अजून प्रश्न विचारू शकू, पण बुवा तसे तावडी सापडणं अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. की अतिशय सरळपणे परंतु प्रामाणिकपणे जे बुवांना वाटतं त्यांनी आपल्याला सांगितलंय. आपल्या एकंदर आवाका बुवांच्या गायकीचा लक्षात घेता आणखीन बरेच प्रश्न आपल्याला विचारात घेता येतील, पण एखादा प्रश्न बघून आपण पुन्हा त्यांच्या गाण्याकडे येणार आहोत. एक प्रश्न आणखीन बुवा विचारायचा आहे की हिंदुस्थानी संगीत येण्यासाठी हिंदी भाषा चांगली यायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? हिंदुस्थानी चीजेचा अर्थ समजलं पाहिजे, पण आपण गातो त्या सर्व गोष्टींचे अर्थ आपल्याला कळतात का आपल्या गवयांना? कळून घेतलं पाहिजे. बर. असं माझं म्हणणं. आमची म्हणजे खासा म्हणा, बरजी खासा अर्थ सांगत होते. बर. सांगत म्हणजे हे शिक्षणामध्ये सांगत. पण आता फारसी चीज असली किंवा पंजाबी असली किंवा राजस्थानी असली तर ते पंजाबी समजत नव्हतं आम्हाला, ते सांगत. अच्छा. हा एक भाग अतिशय महत्वाचा, कारण आता काळ असा आला की बऱ्याच लोकांना बरंच गाणं कळतं असं बरंच वेळ त्यांना वाटतं. आणि मग प्रश्न असतो की काहींना भाषा येत असते तर काहींना त्याचं काव्य कळत असतं.
इकडे गवयांना गाणं येत असतं पण भाषा येतेच असं नाही, अशी ती काही विचित्र परिस्थिती झाली आहे. पण त्यामध्ये हा जुना दंडक अतिशय महत्वाचा दिसतो की खासाहेब ह्यांना सांगत होते की ह्या शब्दांचा अर्थ असा आहे, बंदिशी अशा आहे. तेव्हा हे सगळं शिक्षणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदुस्थानी संगीताची सगळी अंग समजणं अवघड जाणार आहे असं वाटतं. म्हणून हा बुवांना प्रश्न विचारण्यातला हेतू होता. बुवांचे अनेक सन्मान मिळालेत आणि त्याची काही यादी करायची गरज नाही, पण एक सगळ्यात महत्वाचा बुवांचा सन्मान म्हणजे त्यांना लाभलेली सिद्धी. आणि बुवांना हा शब्द आवडत नाही मी म्हणतो, पण मला त्यांच्या बाबतीमध्ये दुसरा कुठला शब्द वापरता येईल असं वाटत नाही. गायक कुठला की जो बसल्याबरोबर रंग असतो तो गायक, रंग ज्याला जमवावा लागतो तो साधक. आणि म्हणून बुवा हे गायक आहेत, कारण बुवा बसल्यानंतर रंगच असतो, बुवा नसतात तर गाण्यातला रंगच असतो. आणि म्हणून ते सिद्ध आहे. आणि ही सिद्धी त्यांनी कष्टसाध्य आहे, त्यांनी सांगितलं. त्यांचे मेहनतीचा जो आपण काळ ऐकलात त्या काळातच आपल्याला दिसतं की जो रात्री अशी मेहनत करत बसतो, जसं बाळकृष्ण बुवांची कथा सांगतात की ते गुरुवारी आवृत्तीला बसायचे, रात्री नुसते तंबोरे आणि बंदिशी सुरुवात झाल्या की पहाट उजाडायची आणि बंदिशी संपायच्या नाहीत, हजारो बंदिशी. अशा लोकांच्याकडून शिक्षण घेतलेल्या माणसाला आणि स्वतः ज्यांनी त्याच्यावर कष्ट केले त्याला ही सिद्धी प्राप्त झाली तर नवल नाही. त्या सिद्धीचंच आपण त्या दर्शनामध्ये आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. आता आपण भैरवी सैया दमन आपण गावत आणि तिथेच आपण संपवू.